Good morning, friends. Come on, open your textbook, page number 61. In our last period, we were studying this lesson, and the title of our lesson was The Song of Songs. आणि आपण हा लेसन शिकलो ती स्टोरी आहे अकबर बिरबल आणि तानसेन, त्याचप्रमाणे संत हरिदास, द ग्रेटेस्ट सिंगर, त्यांच्याबद्दल आपण माहिती बघितली. लेसन आपण फिनिश केला, स्टोरी आपण फिनिश केली. आता नेक्स्ट पेजवरती आपण ऑन पेज नंबर 62 वी विल सी इंग्लिश वर्कशॉप. आता इंग्लिश वर्कशॉपमध्ये तुम्हाला मी हे सगळं सांगितलेलं होतं गेल्या तासाला, बरोबर. फक्त आता हे राहिलेलं होतं काय, ॲक्टिव्हिटी 4. नीट लक्ष द्या. ॲक्टिव्हिटी 4 काय आहे, काय लिहिलं इथं बघा नीट, मी अंडरलाईन केली. मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाईप्स. मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाईप्स म्हणजे वाक्य दिलेले आहेत आणि ते वाक्य कोणत्या प्रकारातले आहेत त्यांच्याशी जोड्या लावायचे आहेत. मग ते प्रश्नार्थक आहेत, म्हणजे उद्गारवाचक आहेत, निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक आहेत, असर्टिव्ह म्हणजे फक्त विधानार्थी आहेत, साधं वाक्य आहे का कोणतं आहे ते तुम्हाला मॅच करायचं आहे, राईट, जोड्या लावायच्या आहेत. आता इथे 2 कॉलम दिले. वी हॅव 2 कॉलम्स ऑन दिस पेज. ए कॉलम इज ऑफ सेंटेन्सेस, पहिला कॉलम जो आहे वाक्यांचा आहे, अँड द सेकंड कॉलम बी इज ऑफ टाईप्स म्हणजे प्रकार कोणता आहे, याचा वाक्याचा प्रकार कोणता आहे. मग आता इथे बघा, द फर्स्ट सेंटेन्स इज व्हॉट हॅज हॅपन टू यू, क्वेश्चन मार्क दिलं बघा इथं, क्वेश्चन मार्क दिसतं आहे का, प्रश्नचिन्ह दिलं आहे. मग साहजिक आहे, शेवटी प्रश्नचिन्ह दिलं आहे म्हणजे हे वाक्य कोणत्या प्रकारातलं असेल, एक्सक्लेमेटरी आहे, उद्गारवाचक आहे का, इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक आहे का, स्टेटमेंट किंवा असर्टिव्ह साधं वाक्य आहे का, इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी वाक्य आहे का, आणि निगेटिव्ह नकारार्थी वाक्य आहे कोणतं आहे. साहजिक आहे, प्रश्नचिन्ह दिसतंय म्हणजे कोणतं असेल, इंट्रॉगेटिव्ह. इंट्रॉगेटिव्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क, क्वेश्चन प्रकारातलं वाक्य हे इंट्रॉगेटिव्ह आलं, प्रश्नार्थक. पुढे आहे सेकंड वन, आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग. या वाक्यामध्ये तुम्हाला काही विरामचिन्हे काही दिसत आहेत का, पंक्च्युएशन मार्क्स काही दिसत आहेत का, क्वेश्चन मार्क दिसत आहे, उद्गारवाचक दिसतंय, डॅश हायफन काही दिसतंय, काहीच दिसत नाही, फक्त फुलस्टॉप दिसतोय. फुलस्टॉप बघा, मी स्क्रीन लांब करतोय, थोडं मोठं करतोय, फक्त इथे फुलस्टॉप दिसतोय बघा, मी अंडरलाईन केली बघा याच्या खाली, हा फुलस्टॉप दिसतोय. म्हणजेच काय, हे साधं वाक्य आहे. मग काय, स्टेटमेंट किंवा असर्शन, असर्टिव्ह सेंटेन्स, बरोबर. तर अशा प्रकारे बाकीचं तुम्हाला तयार करावं लागेल. आता इथे वंडरफुल शब्द दिला आहे, उद्गारवाचं चिन्ह दिलं आहे बघा शेवटी, म्हणजे हे एक्सक्लॅमेटरी टाईप सेंटेन्स आहे. नो, नॉट, इवन देन, परत उद्गारवाचक चिन्ह आहे एक्सक्लॅमेटरी. टेक मी टू हिम, साधं वाक्य आहे, आलं लक्षात. आता निगेटिव्ह तर काही इथे नो, हां, हे फोर्थ वन जे आहे हे नो आलं आहे म्हणजे नकार आला आहे, म्हणजे हे काय आलं, निगेटिव्ह आलं, आलं लक्षात. अशा पद्धतीचे वाक्य आहेत. चला पुढच्या आता पानावर जाऊ आपण. पुढचं पेज आहे ॲक्टिव्हिटी 5. काय दिलं ॲक्टिव्हिटी 5. ॲक्टिव्हिटी 5 असं म्हणतात ते की मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन फ्रॉम द वर्ड एक्झॅस्परेटेड. एक्झॅस्परेटेड या शब्दापासून जास्तीत जास्त लहान शब्द तयार करा. मग आता उदाहरणार्थ मी तुम्हाला बनवून दाखवतो बघा. एक्झॅस्परेटेड याच्यापासून आता याला थोडं मी स्क्रीन मोठं करतो हां, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता हा शब्द बघा, एक्झॅस्परेटेड, याच्यापासून लहान लहान शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत. मी करतो. आता पहिला शब्द लहान, DATE, डेट. डेट शब्द झाला बघा लहान, बरोबर. दुसरा शब्द तयार करतो आता मी, रॅट, RAT, रॅट. रॅट म्हणजे झालं. बरं, अजून तुम्ही काय करू शकतात, स्पेस नाही, एक्स्ट्रा होईल ते. तुम्ही याच्यापासून रेट, RATE, रेट. रेट म्हणजे दर, हा लक्षात. तर तुम्ही असे शब्द
ॲज मेनी ॲज यू कॅन मेक सेंटेन्सेस फ्रॉम दिस. द लॉंगेस्ट वर्ड एक्झॅस्परेटेड या शब्दापासून तुम्ही लहान लहान शब्द बनवू शकतात. चला आता पुढे काय म्हटलेलं आहे, पुढची ॲक्टिव्हिटी आपण बघूया. पुढची ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी 6. से राईट टी फॉर ट्रू, NT फॉर नॉट ट्रू अँड CNS फॉर कॅनॉट से. म्हणजे वाक्य बरोबर जर असेल तर ट्रूच्या ऐवजी टी लिहा या चौकोनमध्ये. इथे बघा या बॉक्समध्ये लिहायचं. हे जे बॉक्सेस दिलेले आहेत यांच्यामध्ये लिहायचे तुम्हाला. हां, आणि वाक्य जर खरं नसेल तर नॉट ट्रू, असत्य. आणि जर तुम्ही काही सांगू शकत नसाल त्या वाक्याबद्दल, ते खरं आहे का खोटं आहे, चुकीचं आहे की बरोबर आहे, तुम्ही इफ यू कॅनॉट जज युअर सेल्फ, यू कॅनॉट डिसाईड युअर सेल्फ, देन यू मे राईट CNS मीन्स कॅनॉट से इन टू धिस बॉक्स. ओके, आता पहिलं वाक्य बघूया काय म्हटलेलं आहे. एम्पेरर अकबर ग्रेटली ॲडमायर्ड तानसेन्स म्युझिक बट नाऊ ही वॉज बोर्ड विथ हिम. अकबर म्हणजे सम्राट अकबर तानसेनच्या संगीतची खूपच स्तुती करायचे, परंतु आता मात्र तानसेनच्या संगीतपासून त्यांना कंटाळा आलेला आहे. बरोबर आहे की चूक आहे? आय थिंक हे नॉट ट्रू. म्हणजे या पहिल्या बॉक्समध्ये मी NT लिहीन. NT लक्षात. उलटं अकबर, एम्पेरर अकबर असं म्हणतात तानसेनला या स्टोरीमध्ये की अकबर यू आर द बेस्ट सिंगर एव्हर असं म्हणतात. आलं लक्षात. तर बाकीचे वाक्य तुम्हाला स्वतः सोडवायची आहेत. आता पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, डिस्कस अँड राईट ब्रीफली. डिस्कस अँड राईट ब्रीफली म्हणजे चर्चा करा आणि संक्षिप्त लिहा. संक्षिप्त लिहा. काय पहिला विषय काय आहे, व्हॉट वूड हॅपन इफ द एम्पेरर अकबर वूड समॉन संत हरिदास. जर संत हरिदासला सम्राट अकबरांनी जर समन्स पाठवला, समन्स म्हणजे काय, आदेश पाठवला असता तर काय झालं असतं, याच्यावर चर्चा करायची तुम्ही आणि शॉर्टमध्ये लिहायचं आहे. दुसरा इश्यू असा आहे, व्हॉट इफ यू फाइंड अ ब्लाइंड पर्सन सिंगिंग सॉंग्स मेलोडियसली फॉर बेकिंग. जर एखादा आंधळा व्यक्ती गाणं अतिशय मधुर गाणे गात जर तो भीक मागत असेल तर काय कराल, याविषयी तुम्हाला चर्चा करायची आणि राईट डाऊन करायचं आहे. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने या ॲक्टिव्हिटीज आपण बघितलेल्या आहेत. आता पुढची ॲक्टिव्हिटी जी आहे ती 8 नंबरची बघा. स्टडी द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स. अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत, वाक्य आहेत बघा, मी स्क्रीन थोडं लार्ज करतो. स्टडी द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स. आता हे अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स आहेत. काय, ही वोर अ शर्ट मेड ऑफ कॉटन. त्याने सुतापासून बनवलेला शर्ट घातला. दुसरा आहे, ही वोर अ शर्ट विच वॉज मेड ऑफ कॉटन. बघा वाक्य तेच आहे, फक्त थोडंसं चेंजेस झाले. दुसरं बघा, आर यू शुअर ऑफ युअर इनोसन्स. आणि बी काय म्हटलेलं आहे, आर यू शुअर दॅट यू आर इनोसंट. आता इथे अंडरलाईन केलेलं बघा, मेड ऑफ कॉटन, विच वॉज मेड ऑफ कॉटन, ऑफ युअर इनोसन्स, दॅट यू आर इनोसंट फॉर हिज फेल्युअर. बघा, दिस इज एक्झॅक्टली वाय ही हॅज फेल्ड. पुढचं आहे, आफ्टर फिनिशिंग हिज वर्क ही वेंट होम. आणि नेक्स्ट वाक्य जे आहे ते, ही फिनिश हिज वर्क अँड ही वेंट होम. आता इथे असं म्हटलेलं आहे बघा, नीट बघा काय म्हटलेलं आहे. आपल्याला असं सूचना केली आहे इथे बघा नीट. यू विल नोटीस दॅट ऑल अंडरलाईन ग्रुप्स ऑफ वर्ड्स इन सेंटेन्स मार्क एक merely refer to a concept of expression. They do not contain a subject or main or principal verb. Such as a group of words or unit of a sentence is called a phrase. आता ह्या सगळ्या फ्रेजेस आहेत, हे दिलेले आहेत. ए समोर जेवढ्या दिलेल्या आहेत बरं का, या फ्रेजेस आहेत. आता फ्रेजेस इज फ्रेज मीन्स अ ग्रुप ऑफ वर्ड्स. लक्षात.
स्मॉल ग्रुप ऑफ वर्ड्स. आता इथे ए काय दिलं आहे त्यांनी, मेड ऑफ कॉटन, ऑफ युअर इनोसन्स, बरोबर. पुढचं आहे ए फॉर इज फेल्युअर, त्यानंतर ही वेंट होम, आणि बस असं. आता ह्या ज्या फ्रेजेस आहेत यांचा अर्थ पूर्ण होत नाही, कारण यांना सब्जेक्टच नाही आहे. म्हणजे सब्जेक्ट म्हणजे करताच नाही आहे, त्याच्यामुळे या फ्रेजेसचा अर्थ पूर्ण होत नाही. आता पुढे आपल्याला नेमकं या ठिकाणी म्हणायचं काय आहे की आता पुढे आपल्याला पुढच्या तासाला फ्रेजेस शिकायचे आहेत. फ्रेजेस, व्हॉट इज फ्रेजेस, आणि फ्रेजेसचे व्हॉट आर द टाईप्स ऑफ फ्रेजेस, ते आपल्याला शिकायचं आहे. आपण इथे थांबूया आणि पुढच्या तासाला पुन्हा आपण फ्रेजेस बघूया. टिल देन, गुड बाय.